रायगडच्या खोपोलीमध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे आणि याला कारण ठरलेली आहे मंगेश काळोखे यांची झालेली हत्या। मंगेश काळोखे हे खोपोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आहेत आणि मंगेश काळोखेंची हत्या नेमकी कशी झाली याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। धारदार शस्त्रांचा वापर करून मंगेश काळोखेंची हत्या केल्याचं या व्हिडिओतनं दिसतंय। तर हत्या करताना दगड तलवारींचा वापर करण्यात आल्याची माहिती मिळते। पोलिसांनी या प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्यासह 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। तर आज सकाळीच मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शनला पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे। आणि खोपोलीमधल्या या खुनावरनं राजकारण मात्र चांगलंच तापलेलं आहे। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये तुफान राजकारण रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोप सुरू झाले। सुनील तटकरेंवरती या आरोपांची तोफ डागलेली आहे महेंद्र थोरवेंनी। सुनील तटकरे रायगडचे आका आहेत अशी टीका शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार थोरवेंनी केली आहे। तटकरेंच्या सांगण्यावरनं विरोधकांच्या हत्या होतात असाही आरोप थोरवेंचा आहे। तर मंगेश काळोखे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा दावाही त्यांनी केला। मात्र घडलेली घटना ही अतिशय निर्दयी असून राजकारण करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिलेली आहे। घटनेचा तपास करावा, पोलिसांनी कारवाई करावी अशी भूमिकाही तटकरेंनी मांडली आहे। ही जी काही घटना घडलेली आहे याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा एस.एन. जोशी अलिबागच्या वकिलांकडनं तो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी। हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू। मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल पण आम्ही त्यांना सोडणार नाही। पुन्हा वारंवार या बाबतीमध्ये सांगतोय की या सगळ्या घटनेचा तपास शीघ्रगतीने व्हावा। शक्य झालं तर मुख्यमंत्री महोदयांनी SIT नेमावी। कधीपासून त्या दोघांच्यात काय अंतर होतं किंवा काय होतं किंवा घटना घडल्यानंतर कोण कोणाच्या जवळ काय बोललं सगळा पूर्णपणे तपास केला जावा। मग बोलू आपण काय बोलायचं ते। आज राजकीय वातावरण निर्माण करण्यात काय उपयोग नाही। घटना निर्दयी आहे, तपास झाला पाहिजे हे माझं स्वच्छपणाचं मत आहे। कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे। कठोर शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो। तपास यंत्रणेने शीघ्रगतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विघ्न असतील ते लावाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी। त्यांचं केव्हापासूनचं काय वादविवाद होते, 2-3 दिवस अलीकडे काय काय चाललेलं होतं त्या संदर्भातली सुद्धा माहिती पोलीस विभागाकडे नक्कीच त्या ठिकाणी असेल। मला विश्वास आहे की सुधाकर घारे जे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा या प्रकरणाशी दुरान्वयी संबंध नसेल, पण शेवटी तपास चालू असल्यामुळे तपासला इन्फ्लुअन्स होईल असं कुठलंही वाक्य मी त्या ठिकाणी बोलणार नाही। जोपर्यंत या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही 2 दिवस अजून पोलीस स्टेशनला अल्टिमेटम या ठिकाणी देतोय की ताबडतोब त्यांना अरेस्ट करा। आजही सुद्धा घरी जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बैठका त्या ठिकाणी घेतोय। सुनील तटकरे त्या ठिकाणी स्टेटमेंट करतोय की सुधाकर घारेचा याच्यामध्ये हात नाही, तर सुनील तटकरे यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं का? ह्याचा अर्थ हे सगळं प्री प्लॅनिंग आहे की सुनील तटकरेला वाटेल ते त्यांनी स्टेटमेंट द्यायचे आणि मोकळे व्हायचं, राजकीय दबाव टाकायचा अधिकाऱ्यांवर, SP-पासून IG पासून सगळ्यांच्यावरती। परंतु ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे प्री प्लॅन आहे। आणि रायगडमधल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवरती आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगडमध्ये गेलेले होते, खोपोलीत गेलेले होते आणि त्यांनी पीडित कुटुंबाचं सांत्वन केलं। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाकडनं करण्यात आली। तर मी तुमच्या पाठीशी आहे, आरोपींना कडक शासन होईल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी काळोखे कुटुंबाला दिलेलं आहे। आमच्या थोड्याफार मागण्या आहेत। या आप्पांच्या कार्याच्या आधी सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत। पहिली मागणी, हिरे साहेब आणि दुर्गेश देवकर यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय, ते आम्हाला बघायचंय। दुसरी गोष्ट, ही 4-5 त्यांची जी घरं आहेत त्यांच्यासोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नको आहेत। तिसरी गोष्ट, त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा
तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आप्पाच्या घरासमोर फाशी द्या. ठीक आहे, तुमच्या भावना मी समजतोय. आणि आम्हाला सर ही केस जेवढं लवकरात लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढं ती आपण लवकर fast द्या. track वर घेऊ. आणि गव्हर्नमेंटचे वकील जे हो. साळवी सर वगैरे आहेत ते हो. थोडेसे हे करा. करू आपण, त्याच्यात तुमच्या सगळ्यांच्या मागे आहे मी. सर आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे, खूप जेवढं लवकर करता येईल ना हो, तेवढं म्हणून मी आलोय लवकर ना करा. इकडे. आम्ही तुमच्यावर खूप डिपेंड आहेत आता. ठीक आहे, काळजी करू नका. मी बघतो काय करतो. लोकांनी ज्यांना विजयी केलं आणि हे तुम्हाला असं सुडाचं राजकारण हे पहिल्यांदा झालं ना इकडे. हे परत होता कामा नये, अशी वृत्ती ही जी आहे ती ठेचून काढली पाहिजे आणि पुन्हा असं होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.